शूट करणं होतच नव्हतं आणि अनुभय्याचे पेपर्स पण जवळ आलेले, त्यांचा पण अभ्यास घ्यावा लागायचा आणि त्यामुळे मी थोडं अभ्यासाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. कारण मग नंतरून सुट्ट्याच आहेत पोरांना आणि हे आमच्या फॅमिलीला असे 4 पिल्लं झालेले आहे. बाहेर जाणं येणं झालं आणि ही एक नवीन सुरुवात केलेली आहे मी. हे कळेलच तुम्हाला ना लवकरच काय आहे ती. आणि आपलं दुकान पण सेट करून लावायचं होता, सगळा माल व्यवस्थित करून लावायचा होता आणि ते पण केलं. आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट केलेले आहेत, टाकायचे राहिलेत आणि सगळं मलाच शूटिंग आणि एडिट करायला खूप वेळ लागतो आणि तब्येत पण बरोबर नव्हती आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ टाकले नाही. तर पहा मग आता हे जो ब्लाऊज आहे हे कस्टमरने पाठवला होता स्क्रीनशॉट. त्याचा असा गळा करायचा आहे आणि असा गळा करण्यासाठी मी कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून गळा पलटी मारलेला आहे. कॅनव्हास पेपर लावल्यामुळे गळा हा व्यवस्थित बसतो. डायरेक्ट जर अस्तरला आपण पलटी करतो ना, तसं जर केलं ना तर मग काय होतं, तर गळ्याला एवढं असं स्ट्रेंथ नाही भेटत. मग हा गळ्याचे जे कोण आहेत ना ते असे लूज दिसतात आणि मग कॅनव्हास पेपर लावल्यामुळे तो गळा व्यवस्थित दिसतो पलटी केल्यानंतरून पण. मग आधी गळा कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घेतला, त्याला अस्तर जॉईन केलं, गळा कट करून आणि त्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घेतलेले आहे. असे कट्स दिल्यामुळे काय होतं, तर गळ्याचा शेप हा प्रॉपर बसतो. आणि हा गळा कसा शिवायचा एकदम डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग जो गळ्याचा शेप्स आहे मी पलटी करून घेतला, त्याला साईडनी किनारवर टीप मारून घेतलेली आहे आणि अशी टीप मारल्यामुळे ते गळा एकदम व्यवस्थित बसणार आहे. आणि मध्येच अनुभय्याची भांडणं पण चालू राहतात, त्यांना पण सांगायचं राहतं की हे काय करताय काय नाही. आणि जर शेजारी बसवले का अभ्यास कमी भांडणं जास्त चालू राहतात त्यांचे. आणि हा गळा मी असा व्यवस्थित पलटी करून घेतलेला आहे आणि आता मी तो आहे ना पलटी करून टीप मारून घेणार आहे. टीप मारल्यानंतर याचा लूक खूप सुंदर दिसतो. आणि सध्या असेच गळे चालू आहेत, खूप लेसेस ते लावलेले गळे नाही आवडत आता कस्टमरला. तसे पण चालतात, पण हा गळा याचे जे राऊंड शेपचा आहे ना तो जास्त चालू राहिला आहे आत्तापर्यंत. आणि मग आता हे हळूहळू टीप मारून घ्यायची आहे याच्या किनार साईडला. हळूहळू टीप मारल्यामुळे याची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. याच्यासाठी खूप सारखा दाब उचलावा लागतो, पण कंटाळा न करता अशी टीप मारल्यामुळं गळ्याची फिनिशिंग छान दिसते. आणि एकदम किनारला मारायचे आणि टिपचं जे आपलं जे आहे ना ते एक नंबरलाच ठेवायचं आहे, 2 नंबरची सुद्धा नाही मारायची. त्यामुळे पण मोठी टीप असल्यावर पण व्यवस्थित दिसत नाही आपला बॅकनेक. आणि पूर्ण तयार झाल्यानंतर ब्लाऊजचं पण मी शेअर करेल तुमच्यासोबत.